एकीकडे देश मेट्रो, बुलेट ट्रेन आणि एक्सप्रेस वेच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील दुर्गम भागात आजही एका मातेला आपल्या गर्भातील जीवासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी मृत्यूशी झुंजावं लागतंय. हो, नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या कडेकपाऱ्यांमध्ये वसलेल्या एका गावातून समोर आलेलं हे वास्तव मन सुन्न करणारं आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या चिंधड्या उडवणार आहे. तळोदा तालुक्यातील टाकळी गावाजवळील निझरी नदीवर गेल्या अनेक दिवसांपासून पुलाचं काम रखडलेलं आहे. याच रखडलेल्या कामाची किंमत एका गर्भवती महिलेला आणि तिच्या कुटुंबाला मोजावी लागली आहे. महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्या आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण तयार होण्याऐवजी चिंता निर्माण झाली. कारण पावसाळा सुरू होण्याआधीच विकासाची आश्वासनं वाहून गेलेली होती. राहत्या घरापासून ते रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी या महिलेसाठी साधा रस्ताही नव्हता आणि तिथूनच या कुटुंबाचा संघर्ष सुरू झाला. अखेर हताश झालेल्या नातेवाईकांनी प्रशासनाची वाट न पाहता बांबू आणि कापडाची एक तात्पुरती झोळी तयार केली आणि सुरू झाला या गर्भवतीचा वेदनांनी भरलेला प्रवास. प्रचंड वेदना सहन करणाऱ्या या मातेला झोळीत बसवून नातेवाईकांनी स्वतःचाही जीव धोक्यात घालून ही नदी पार केली. नदीत पाणी नसलं तरी ओबडधोबड दगड आणि चिखलामुळे नातेवाईकांना चालणंही कठीण होत होतं. बरं, ही नदी पार केली म्हणून संकट तिथंच संपलं असं नाही, कारण रुग्णवाहिकेपर्यंत जाण्यासाठी आणखी काही प्रवास करावा लागणार होता. दगड आणि चिखलांमुळे चालणंही कठीण होतं. त्यामुळे नातेवाईकांनी या महिलेला एका टेम्पोच्या मदतीनं पुढे नेलं आणि त्यानंतर पुन्हा या मातेला हाल अपेष्टा सहन करत रुग्णवाहिकेत बसवण्यात आलं. तिथूनही अगदी धक्के खात खात या गर्भवती महिलेचा प्रवास सुरू होता. अखेर ही महिला तळोदा उपजिल्हा रुग्णालयात पोहोचली आणि तिथं डॉक्टरांनी तातडीनं उपचार सुरू केले. या मातेची प्रसूती झाल्यानंतर तिने एका गोंडस कन्येला जन्म दिलाय. सध्या आई आणि बाळ दोघंही सुरक्षित आहे. पण बाळ सुरक्षित असलं तरी या व्यवस्थेच्या अंधारात आपल्या बाळाचं भविष्य काय हा प्रश्न या मातेच्या डोळ्यात आजही स्पष्ट दिसतोय. या घटनेनं पुन्हा एकदा सरकारच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर बोट ठेवलेलं आहे. एकूणच या घटनेमुळे निझरी नदीवरील पुलाचं काम एवढे दिवस अपूर्ण काय, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभारामुळे जनतेनं किती दिवस आपल्या प्राणाची बाजी लावायची, निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागायला येणाऱ्या पुढाऱ्यांना या दुर्गम भागातील नागरिकांचे रस्ते आणि पूल का दिसत नाहीत, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नंदुरबारहून सलाउद्दीन लोहार, लोकमत.